Hello friends, welcome to our channel. So in this video, we're going to learn about the conical pendulum and we will derive the expression of time period of conical pendulum. So एक्झाम मध्ये क्वेश्चन कसं विचारेल याच्यावर तर एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारेल की डिफाइन कोनिकल पेंडुलम and derive the expression of time period of conical pendulum. Time period that is टीचं एक्सप्रेशन डिराइव करायचं आहे. टाइम पिरियड अजून फ्रिक्वेन्सीचं सुद्धा एक्सप्रेशन विचारू शकते. टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ conical pendulum. So this question may be asked in your board exam. So first of all, what is meant by pendulum? Pendulum म्हणजे काय? So pendulum means a small mass, tiny mass is attached to a string. आणि स्ट्रिंग कशी अटॅच एक स्मॉल मास स्ट्रिंगला आपण अटॅच करतो आणि ती स्ट्रिंग कशी असायला पाहिजे ती स्ट्रिंग शुड बी massless, long, flexible, inextensible. And again this string is suspended to the rigid support. एका rigid सपोर्टला आपण अटॅच जर केलं तर या सिस्टीमला आपण म्हणू पेंडुलम. ओके, सो पेंडुलम मीन्स पेंडुलम मीन्स ए टायनी मास, खूप स्मॉल मास. या मासला आपण बॉब सुद्धा म्हणतो. दिस ऑल्सो कॉल्ड ॲज बॉब. ए टायनी मास कनेक्टेड, कोणाला कनेक्ट केलेला आहे? स्ट्रिंगला. कनेक्टेड टू ए स्ट्रिंगला. बट स्ट्रिंग कशी आहे? कनेक्टेड टू ए लॉंग फ्लेक्झिबल massless, एक्सटेन्सिबल नसायला पाहिजे, इनएक्सटेन्सिबल असायला पाहिजे स्ट्रिंग. And then this string is attached to the rigid support and then suspended to a rigid support. Then this system is called as pendulum. याला आपण पेंडुलम म्हणतो. ओके, so pendulum means a tiny mass, that is a small mass connected to the string. The string should be long, flexible, massless, inextensible, and then this string is attached to the rigid support. Rigid support means जो स्थिर आहे एक. ओके, suspended to rigid support and it is called as a pendulum. Now if this string moves in a vertical plane, या प्लेन मध्ये असं जर मूव्ह करत असेल किंवा हा बॉब जर असं जर मूव्ह जर करत असेल, ऑसिलेट जर होत असेल, तर त्या सिस्टीमला आपण म्हणतो सिंपल पेंडुलम. म्हणून इथे सिंपल पेंडुलम मीन्स इफ द स्ट्रिंग, ओके, इफ द स्ट्रिंग is made to oscillate, कशी ऑसिलेट करेल? इन ए सिंगल वर्टिकल प्लेन. वर्टिकल या प्लेन मध्ये मूव्ह करेल असं बॉब. सिंगल वर्टिकल प्लेन is called simple pendulum. सिंपल पेंडुलमची डेफिनेशन लक्षात ठेवा. सिंपल पेंडुलम. ओके, बट आपला जो मेन एम आहे तो आहे कोनिकल पेंडुलम. व्हॉट इज मीन बाय कोनिकल पेंडुलम? सो कोनिकल पेंडुलम मीन्स काय? इफ सपोज दिस बॉब मूव्स इन ए सच दॅट, जर समजा हा बॉब असं फिरत असेल, याला म्हणतो युनिफॉर्म सर्कल मध्ये असं मूव्ह करत असेल, युनिफॉर्म सर्कल मध्ये असं. अँड इफ दिस स्ट्रिंग, तेव्हा स्ट्रिंग कशी मूव्ह करेल? द स्ट्रिंग मूव्स इन ए कोन लाईक ए स्ट्रक्चर, असं.
ज्याचा ऍक्सिस कसं राहील, असं राहील, वर्टिकल ऍक्सिस. ओके, सो दिस टाइप ऑफ सिस्टम इज कॉल्ड ॲज द कोनिकल पेंडुलम. सो कोनिकल पेंडुलम म्हणजेच काय, इफ द स्ट्रिंग मूव्स इन ए राईट सर्क्युलर कोन ऑफ वर्टिकल ऍक्सिस, राईट सर्क्युलर कोनच्या सरफेस थ्रू जर फिरेल हे स्ट्रिंग, अँड इफ दिस बॉब मूव्स इन ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरेल, हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये, देन दिस सिस्टम इज कॉल्ड ॲज द कोनिकल पेंडुलम. म्हणून इथे लिहिताना if the string moves along the surface of a right circular cone जी स्ट्रिंग आहे ती कोन सारखं फिरेल, राईट सर्क्युलर कोन ऑफ वर्टिकल ऍक्सिस, ज्या कोनचं वर्टिकल ऍक्सिस आहे, वर्टिकल ऍक्सिस, अँड जो बॉब आहे किंवा जे ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट ज्याला आपण बॉब म्हटलं आहे, तो परफॉर्म कसं, कोणतं मोशन परफॉर्म करेल, परफॉर्म युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, uniform circular motion, then such system त्या सिस्टीमलाच आपण काय म्हणू, it's called conical pendulum. Such system is called conical pendulum. ओके, सो आपल्याला एक कळलं कोनिकल पेंडुलम म्हणजेच काय आणि सिंपल पेंडुलम म्हणजेच काय. सिंपल आहे, पेंडुलम म्हणजे फक्त एक स्मॉल मास जर आपण अटॅच केलं एका स्ट्रिंगला आणि त्याला सस्पेंड जर केलं एका रिजिड सपोर्टला, सो दिस इज कॉल्ड ॲज द पेंडुलम. त्याला असं मूव्ह जर केलं एका वर्टिकल प्लेन मध्ये, तर त्याला सिंपल पेंडुलम म्हणू. आणि त्याला असं मूव्ह जर केलं बॉबला, जो बॉब आहे त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह जर केलं, त्याला आपण त्या सिस्टीमला कोनिकल पेंडुलम म्हणू. ओके, आता नेक्स्ट आपल्याला एक्सप्रेशन टाइम पिरियडचं याचा कोनिकल पेंडुलमचं डिराईव्ह करायचं आहे. टाइम पिरियड मीन्स एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला, या बॉबला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला जेवढं टाइम लागेल त्यालाच आपण टाइम पिरियड म्हणू. आता किती टाइम लागेल त्याला एक रिव्होल्यूशन कंप्लीटला, तो एक्सप्रेशन द्वारे आपल्याला कळेल. सो नाऊ वी मूव्ह टुवर्ड द डेरिव्हेशन ऑफ एक्सप्रेशन ऑफ टाइम पिरियड आपल्याला इथे आता डिराईव्ह करायचं आहे. ओके, सो लेट कन्सिडर करू आपण, कन्सिडर ए वर्टिकल सेक्शन ऑफ कोनिकल पेंडुलम. एक कोनिकल पेंडुलम कन्सिडर करू, वर्टिकल सेक्शन त्याचा कोनिकल पेंडुलम, ज्याचं जे आपण बॉब घेतलाय त्याचा मास, समजा मास ऑफ बॉब कन्सिडर करू m. Let the mass of the bob is m and length of string is, suppose length of string here use this l. Okay, so इथे डायग्राम आता काढू बघा. Suppose this is the rigid support, okay, and this is the vertical line, and bob moves like this. अशा प्रकारे एक मोशन तो हे करेल, परफॉर्म करेल. ओके, सो दिस इज द लेंथ ऑफ string, that is l is the length, this is the center. Okay, suppose this is the point A, this is the point B, and this center is considered as a point C. Okay, अशा प्रकारे तो बॉब मूव करता है in a clockwise direction. So this is the motion of this bob. And suppose
दिस अँगल, या वर्टिकल सोबत जी लेंथ जी अँगल तयार करते त्याला म्हणू आपण थिटा. या अँगलला म्हणू आपण, दिस अँगल इज कॉल्ड ॲज द सेमी वर्टिकल अँगल. म्हणून इथे लिहिताना लेट थिटा बी द अँगल, कोणामधला अँगल आहे, द अँगल मेड बाय द स्ट्रिंग. स्ट्रिंग कोणासोबत अँगल तयार करताय, द अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ द वर्टिकल, ओके. त्या वर्टिकल सोबत स्ट्रिंग अँगल किती तयार करताय, थिटा. इट इज कॉल्ड ॲज द सेमी वर्टिकल अँगल. नाव एक पोझिशन कन्सिडर करू बी. या पोझिशनवर समजा एक बॉब आहे, तर कोणकोणते फोर्सेस याच्यावर ऍक्ट होतील. द फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ बॉब इन दिस पोझिशन. द फर्स्ट फोर्स ऍक्ट्स ऑन अ बॉब इज, याचा मास एम असल्यामुळे या डायरेक्शनने, डाऊनवर्ड डायरेक्शन एक फोर्स ऍक्ट होईल. सो दिस फोर्स इज कॉल्ड ॲज द वेट, दॅट इज एम जी. इन डाऊनवर्ड डायरेक्शनने वेट ऍक्ट होईल. एक स्ट्रिंग याच्यावर एक फोर्स ऍक्ट करेल, त्याला म्हणू आपण टेन्शन ड्यू टू स्ट्रिंग, दॅट इज टी नॉट म्हणू याला, ओके. सो दिस टू फोर्सेस ऍक्टेड ऑन ए बॉब ॲट दिस पोझिशन. म्हणून आता इथे लिहिताना गिवन पोझिशन ऑफ बी, गिवन पोझिशन बी कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होते ते सगळे लिहून घेऊ. द फोर्सेस ऍक्टेड ऑन ए बॉब म्हणजे ते बॉडी आर, कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होतील. द फर्स्ट फोर्स ऍक्ट्स ऑन ए बॉब इज इट्स वेट, आणि वेट किती आहे, एम जी. त्याची डायरेक्शन कोणाकडे आहे, डायरेक्टेड वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन एक फोर्स ऍक्ट होईल वर्टिकली डाऊनवर्ड, ओके. अँड सेकंड फोर्स इज ऍक्टेड इज द टेन्शन. त्यालाच आपण द टेन्शन म्हणू किंवा फोर्स म्हणू. टेन्शन हा फोर्सच असते. द टेन्शन T0 टी नॉट ड्यू टू टेन्शन आहे की नाही, इन द स्ट्रिंग, टेन्शन इन द स्ट्रिंग. आणि याची डायरेक्शन कोणाला आहे, डायरेक्टेड अलॉंग द स्ट्रिंग, स्ट्रिंगच्या अलॉंग आहे, अलॉंग द स्ट्रिंग अँड वर्टिकली upward direction along the string towards support म्हणजे काय, जिकडे सपोर्ट आहे त्या स्ट्रिंगला त्या डायरेक्शन याचा फोर्स राहील, या डायरेक्शन टुवर्ड्स द सपोर्ट, दिस इज टुवर्ड्स द ए. सो these are the forces acted on a bob at position B. Now आता बघा, हा टी नॉट जो आहे त्याला आपण रिझॉल्व करून दाखवू. रिझॉल्व कसं करू बघा. सपोज इथे आता एक कन्सिडर करू, असं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, आणि सपोज इथे दिस इज द रेडियस दॅट इज आर इज द रेडियस ऑफ दिस सर्कल. आता याला रिझॉल्व करून दाखवू. रिझॉल्व म्हणजेच काय, एक वर्टिकल कंपोनंट काढू याचा, वर्टिकल कंपोनंट, आणि एक होरिझॉन्टल कंपोनंट काढू, असं दिस इज द होरिझॉन्टल कंपोनंट, ओके. आता आपल्याला माहित आहे इफ दिस इज थिटा देन दिस ऑल्सो थिटा, हा सुद्धा थिटा राहील, अल्टरनेट अँगल. आणि थिटाच्या जवळचा जो टीचा जो कंपोनंट राहील तो राहील टी नॉट कॉस थिटा, ओके. आणि हा जो कंपोनंट राहील याला वर्टिकल कंपोनंट म्हणू, अँड द होरिझॉन्टल कंपोनंट ऑफ टी नॉट इज टी नॉट साइन थिटा. हो, तर इथे आता टीचे दोन फोर्सेस मध्ये आपण डिवाइड केलंय, दॅट इज एक वर्टिकल फोर्स टी नॉट कॉस थिटा आणि एक होरिझॉन्टल फोर्स टी नॉट साइन थिटा. याला वर्टिकल कंपोनंट म्हणतो आणि याला होरिझॉन्टल कंपोनंट म्हणतो, ओके. याला लिहून घेऊ. नाउ रिझॉल्विंग टेन्शन T naught into two component
फर्स्ट कंपोनंट इज टी नॉट कॉस थिटा. याला कोणतं कंपोनंट म्हटलं आपण? वर्टिकल कंपोनंट. अँड सेकंड कंपोनंट इज टी नॉट साइन थिटा. सो दिस इज होरिझॉन्टल कंपोनंट. होरिझॉन्टल कंपोनंट. ओके. इथे बघा, जर समजा कोणताही फोर्स असेल, या डायरेक्शनने फोर्स आहे, अँड सपोज दिस इज थिटा, त्याला या फोर्सला आपण रिझॉल्व्ह करू शकतो. आता जिथे थिटा असेल तो कोणता कंपोनंट राहील? एफ कॉस थिटा. आणि हा कंपोनंट जो राहील एफ साइन थिटा. थिटाच्या जवळचा कॉस वाला कंपोनंट असते आणि हा वाला साइन वाला कंपोनंट असते. ओके. तर यालाच आपण म्हणतो रिझॉल्युशन करणे. तर रिझॉल्व्ह केलं त्या टेन्शनला आपण अशा पद्धतीने. ओके. सो दिस इज द रिझॉल्युशन. नाव आता बॅलन्स करू सगळ्या फोर्सेसला. बॅलन्स करू म्हणजेच काय? इथे बघा, आता या डायग्राम मध्ये बघा, ह्या एक फोर्सेस आहे टी नॉट कॉस थिटा आणि याच्या अपोजिट फोर्सेस आहे एम जी. सो दिस टू फोर्सेस बॅलन्स टू इच अदर. हा एक फोर्स आहे टी नॉट साइन थिटा आणि हा सर्क्युलर मोशन आहे, त्याच्यामुळे एक इथे या डायरेक्शनने एक फोर्स ऍक्ट होईल. या डायरेक्शनने कोणता फोर्स राहील? अपोजिट डायरेक्शनने इथे फोर्स राहील एम व्ही स्क्वेअर अपॉन आर किंवा एम आर ओमेगा स्क्वेअर. याला आपण सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणतो, विच इज अवे फ्रॉम द सेंटर, एम आर ओमेगा स्क्वेअर. ओके. म्हणजे हा जो कंपोनंट आहे याला बॅलन्स करेल आणि हा याला बॅलन्स करेल. सो नाउ द वर्टिकल कंपोनंट इथे लिहितो बघा. नाउ द वर्टिकल कंपोनंट, हा जो वर्टिकल कंपोनंट आहे टी नॉट कॉस थिटा, हा कोणाला बॅलन्स करेल? टी नॉट कॉस थिटा बॅलन्सेस कोणाला बॅलन्स करेल? द वेट खाली, द वेट एम जी. देअरफॉर इथे लिहिताना आपण काय लिहू? देअरफॉर एम जी इज इक्वल टू टी नॉट कॉस थिटा. दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके. म्हणजे टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू एम जी लिहिलं. आता टी नॉट साइन थिटा इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. इथे काय लिहू? हा द horizontal component, that is t नॉट साइन थिटा हा होरिझॉन्टल कंपोनंट झाला. हा बॅलन्स करेल, बॅलन्सेस द कोणता फोर्स? सेंट्रीफ्युगल फोर्सला. सेंट्रीफ्युगल फोर्स that is mr ओमेगा स्क्वेअर. ओके. mr ओमेगा स्क्वेअर म्हणजे therefore mr ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू टी नॉट साइन थिटा. आता बघा, इथे जर ऑब्झर्व जर केलं एम आर ओमेगा स्क्वेअर इज द सेंट्रीफ्युगल फोर्स आणि टी नॉट साइन थिटा हा टुवर्ड्स द सेंटर आहे. सो देअरफॉर टी नॉट साइन थिटा इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सेंट्रीपिटल फोर्स. हा झाला centripetal force. So this centripetal force balances centripetal force. So this centripetal force balances centrifugal force. Okay. आता दोन इक्वेशन मिळाले, इक्वेशन 1 and 2. नाउ डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. याने डिवाइड करू. ओके. डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 आहे एम आर ओमेगा स्क्वेअर, त्याला इक्वेशन 1 ने डिवाइड करू एम जी. आणि इकडे सुद्धा ही सुद्धा साइड, दॅट इज टी साइन थिटा डिवाइडेड बाय टी नॉट कॉस थिटा. ओके. एम गेट्स कॅन्सल आणि इथे फक्त ओमेगा ठेवू या साईडला, ओमेगा स्क्वेअर. जी ला तिकडे जर नेलं, इथे सुद्धा टी नॉट गेट कॅन्सल आणि इथे काय होईल? जी ला तिकडे गेल्यानंतर वर जाईल जी,
आणि साइन थिटा डिवायडेड बाय आर, इकडे आल्यानंतर खाली आर कॉस थिटा. सो दिस इज द इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 मिळालं, दॅट इज ओमेगा स्क्वेअर. नाव इथे बघा आता या सर्कलमध्ये साइन थिटाची व्हॅल्यू काय राहील? ए सी बी या सर्कलमध्ये साइन थिटाची व्हॅल्यू अपोजिट साइड दॅट इज आर डिवायडेड बाय हायपोटेनस. दॅट इज इथे हायपोटेनस म्हणजेच काय? लेंथ आहे. लेंथ म्हणजे साइन थिटा जर घेतलं तर काय होईल? थिटाच्या अपोजिट साइड आर डिवायडेड बाय लेंथ, आर अपॉन लेंथ. सो नाव इन figure sin theta is equal to opposite side that is r divided by hypotenuse that is length. therefore यालाच कसं लिहू शकतो आपण? r is equal to l ला जर तिकडे नेलं तर l sin theta. ओके, सो पुटिंग दिस इक्वेशन, याला इक्वेशन 4 म्हणू. हा जो r is equal to l sin theta आहे या इक्वेशन मध्ये पुट करा r च्या जागी. therefore पुटिंग इक्वेशन 4 ला कुठे पुट करू? इन इक्वेशन 3. therefore इथे काय होईल आता? ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साइन थिटा डिवायडेड बाय, इथे आर च्या जागी पुट करू एल साइन थिटा आणि ऑलरेडी आहे कॉस थिटा. सो साइन थिटा कॅन्सल आणि ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आली जी अपॉन एल कॉस थिटा. ओके, सो देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट घेऊन घ्या त्याचं. ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी अपॉन एल कॉस थिटा. दॅट इज दिस इज इक्वेशन नंबर 5. नाउ आपलं एम आहे टाइम पिरियड काढणे. तर टाइम पिरियडचा एक फॉर्म्युला आहे. टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. कोणती बॉडी जर सर्क्युलर मोशन मध्ये जर असेल तर त्याचं टाइम पिरियड कसं लिहू आपण? टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ बॉब इज गिवन बाय, कसं लिहू याला? तर टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू ही वाली इथे पुट करू म्हणजे काय होईल? टी इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय ओमेगाची व्हॅल्यू पुट करा जी डिवायडेड बाय एल कॉस थिटा. ओके, याला जर वर जर नेलं इथे यालाच लिहू शकतो आपण असं, अंडर रूट एल कॉस थिटा वर जाईल डिवायडेड बाय जी. सो दिस एक्सप्रेशन इज कॉल्ड एज द टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. हा जो एक्सप्रेशन आहे, so this expression is called as the time period. Okay, so time period is, एक minute, so therefore the time period that is t is equal to काय आला था? 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा डिवायडेड बाय जी. सो दिस इज द एक्सप्रेशन ऑफ टाइम पिरियड. नाव अजून एक एक्सप्रेशन विचारते आपल्याला फ्रिक्वेन्सीचा. देअरफॉर फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्यूशन इज फ्रिक्वेन्सी ही टाइम पिरियडच्या रेसिप्रोकल असते 1/t. देअरफॉर एन इज इक्वल टू टीचं एक्सप्रेशन इथे पुट करून टाका. टीचं एक्सप्रेशन काय आलेलं आहे? 2 पाय अंडर रूट जी अपॉन एल सॉरी इथे आलेला आहे इथे आलेला आहे 2 पाय. एक्सप्रेशन बघा, टीच्या जागी पुट करा एल कॉस थिटा डिवायडेड बाय जी. एल कॉस थिटा डिवायडेड बाय जी. याला वर घेऊन जा म्हणजे हाच एक्सप्रेशन कसं लिहू शकतो? देअरफॉर एन इज इक्वल टू 1/2 पाय आणि जी ला जर वर जर नेलं तर काय होईल? जी डिवायडेड बाय जी आहे एल कॉस थिटा. ओके, दिस एक्सप्रेशन is called as the
frequency of conical pendulum. Okay, and this expression is called as the time period. This is the time period. Now the frequency of conical pendulum, it depends upon कशावर डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सी किंवा टाइम पिरियड, हे दोन्ही कशावर डिपेंड आहे. So this depends upon the gravity. First is T depends on, first is gravity. Second कशावर डिपेंड आहे, लेंथ वर डिपेंड आहे, लेंथ. And third depends upon theta वर डिपेंड आहे. Third is depends upon theta, that is semi vertical angle theta. Okay, so this is the expression of time period of a simple pendulum, and this expression is called as the frequency. Okay, and this is the definition of a conical pendulum. So thank you for watching. Subscribe to our channel and keep watching. Next video मध्ये आपण next topic घेऊन येऊ. Okay, thank you.